ना आय पैसे घेऊन आली म्हणजे 6,000 वाली घेतली. काय दादा कपडे घेतलं त्याचा काय महिना 3 महिना चाललोय काय. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर आता ब्लॉग स्टार्ट केलाय संध्याकाळी 5 वाजता. दिवस ऐसा गेलाय ना आजचा, जरासं उन्हांच्या लोण डायरेक्ट झोपलो ऐसाच नाही. मी सकाळची ब्लॉग स्टार्ट करणार होतो आज, कारण तर टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल. आता मी जाणार काय चलो दिल्ली चलो. आज बॅग भरायला घेतली, बॅग बिग भरायचं अचानक प्लॅन झालाय मस्त असा लांब फिरायला. जत्रा बित्रा जाती नातांची जाऊ दे. आता चाय पिवायला घेतलाय, संध्याकाळचं टायमिंग आहे. बटर आणि चाय. मम्मीने काय आणले नाही रान्ना, दीदीच्या घरी गेली त्यांची घेऊन आली रान्ना कोपरोली वशी ना. किती रुपये वाटा? 30 रुपये वाटे. आम्ही कधी आणायचो पहिले आपले त्यांची. मग चाय आपले घरची मोठी असायची, आता ही लय बारीक बारीक असते. चला आता चाय पितो, नंतर सांगतो तुम्हाला कसा काय ट्रिपचा प्लॅन आहे. अचानक लांबची ट्रिप. बाई ना आय पैसे घेऊन आली म्हणजे 200 रुपये घेऊन आले. पैसे नको म्हणा, प्रेम राहू दे. हा पैसे आत माझ्यावर नंतर लागल्यावर घेईन. ठीक आहे ना, पैसे नको नको राहून दे. चल बघा आयचा प्रेम बघा, पैसे घेऊन आली म्हणा, पण नको आत म्हणा सध्या. आता माझ्या हात कवा लागलं तर मागेल. उद्या चाललं फिरायला अचानक, तुम्हाला सांगते सगळं मी कसं काय आहे. त्या मजा आहे, लई मजा आहे. अचानक ट्रिप, लांबची ट्रिप, क्रेझी असा. हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यासोबत चाललोय. दादा बोलतात चल मजा करूया, ट्रिप आहे बोलतं आपली. बरं चला, ट्रेनला जायचं आहे. येताना कसं काय आहे ते तुम्हाला सगळं समजलूच. तू दे 2000. हा अच्छा, नाही खायला पैसे नाही काय बोलते. आता मस्त चाय वगैरे पिऊन निघलो. मम्मीने मी माझी कानांची तुटली ते दिवशी आहे ना, एक विरेला कानांची ती डायरेक्ट उशीमध्ये अटकलेली धाग्यान. असं कान तुटाची विरेल ती पैसे तरी काढली न ती त्यावर तुटली. आता नवीन बनवायची आहे, नवीन बनवते फिरायला जावं. आज लई काम आहे, बॅग बी भरायचं प्रॉपर सगळा करायचा आहे. लई मजा येणार आहे भाई. अचानक ट्रिप निघली, बॅग तर भरलेलीच असते आपली. कवा पण ट्रिप निघली का निघायच असते बस. मोठा खर्चा मोठी पैसे काय मोठा खर्चा आले तू फाने किती चांदीचे पैसे. बायकोला कंचा आरबीर करतं कांची. अरे चणे खायला पैसे नाही काय इन्व्हेस्टमेंट करून ठेवतं का. हां बडीवाली सबसे बडी वाली घ्यायची आहे गाईच. वाली कानात वाली काय दिसतंय मी आज यंग वाटतंय का असं. ही असणे मोठी वाली घेतली म्हणे. नवीन खरेदी 3,500-4,000 रुपये पैसे म्हणत इथे ना, कारण नाही मोठे आहे. आणि विषय काय माहिती आहे, अजून एक वाली आवडलेली म्हणा, पण ती गोल आहे, तिला कॅरी करायला टाइम जाईल ना, उद्या फिरायला जावं आहे म्हणा. तर ही चांगली वाटते. वाली असल्यावर चेहऱ्यावर नूर वेगळा येते, ग्लो वेगळा येते चेहऱ्यावर. काय मग आले तू फाने कधी मग मी आहे जिंदाबाद. काय माझ्या अंगठी पाहिजे तुला, कंची पाहिजे बोल. हा माझ्या बायकोला करून ठेव मग चांदीची. सोन्या बिल्याचं लाभ नाही. सोना किती मला सोना कितीचा झालाय माझा काय 85. नको तो उचलेल ना. प्युअर बिस्किटचे 90 आहे ना. बिस्किट काय होतं, छान खाऊ शकतो ना. हा नाही सावकाश थांबा कानात होता फिरवत थोडासा टाईट करते नंतर आधी. हो हो कानाचा मल दिसायचं तुम्हाला. कडे काढून का खड्याचं गट यो कायसा लॉजिक आहे तुमचा. ही काला खड्याचं गट वजन करता ना. आपल्याला आपण देवाच असला ना तर खड काढून यो कैसा लॉजिक आहे सोन्याचा. अरे तुम्ही गंडावला तुम्हाला कोण वकील करू का काय तुमच्या शपथ. खड काढून तुम्ही सोना घेता, आपल्याला इकाला खड्याचं गट वजन करता. म्हणजे खडा काढून मला सोना द्या. खड्याचे पैसे वेगळे राहणार, तो विजा प्रॉब्लेम आहे. हे खड्याचे पैसे भेटतील ना मला. मग खडा घेऊन जावा तुम्ही. खड्याच्या काय तो नॉर्मल खडा काय, मग तो येऊ नॉर्मल आहे ना. काय जाम सरकवलं. अरे कवानी गली 3 दिवस झालं गोल गोल फिरवता असं ना. तू कट करू शकतो ना अंडी. नको लागत नाही ना.
नाही यो आतमध्ये ओळखला 2 वाले आणले त्याचं पेरसूट पण आणलं या 2 आत्या त्याचं 500 रुपये भेटतं फक्त ये वाल्यांचं. आता आम्ही बनवायला चाललो तिथं 5595 काय थांबा ऐकू दे 6700. 6000 रुपयाची झाली ती वल्ली ना आमचं 500 रुपयेच भेटतं नाही सोन्याचं. वजन किती 130 मिली किती अर्धा ग्राम. अर्धा ग्रामचं आहे का? खड्याचंच वजन असेल. 570 मिली. कड्याचं वजन किती असेल 400 ग्राम. 400 नाही 60-70 मिली असेल. एवढा मोठा जर आहे ना एवढा. डेंजरची नाही का 210 मिली असेल. 200 काय घेवायची मी कमी जास्त काही नाही गवल की कमीच लावले का जास्ती नाही लावले तुम्हाला. 6000 रुपये ती कवरेज 1000 रुपयाची वाले इंग्लिश नाही. ठीक आहे पीसवरच भेटते 500 रुपयाला 400 रुपयाला पीसवरच देते. अच्छा याला कसं सोनं जास्त आहे म्हणून वजन केला. बाकी तर त्याच्यातली तुम्ही घेतली असते ना ते पीसवरच दिली असते 500 रुपये. 500 रुपये हा मग त्याच्यातली दाखवू. नाही करत ही मस्त ही चांगली आहे जाड आहे म्हणजे दांडी वगैरे. याला काय तुटायचे ते नाही. हे कसे असते तुटते हे स्क्रू चमकीचे. काय करू जाऊ का नको फिरायला चाललोय रे. काय वाटतं घेऊ मला आवडली मस्त. कमी करता का नाही काय कमीच लावले जास्ती नाही ते लावले. 6700 6700 5000 घ्यायचं थोडं घेऊ नाही मग एवढे कुठे किती पैसे नाही लागत 3000चं मग ती वाढली. आता काय करू कमी करा ना. 6000 करतो ना 6100 6000 म्हणजे 6000 ते लेस केले 500 रुपये लेस. मग ते लेस करून 6000. अरे मला डिस्काउंट दिलास का 6700 होते. ठीक आहे ते मायनस नको करू ठीक सध्या. आहे. 6300 लावते. ठीक आहे मायनस 500 बस 5800 5000 घेणं ते मायनस करून नाही, ते अजून 500 रुपये minus एवढे करून. कुठे 1000 रुपये किती 800 दे मग 300 दे मग 1100 रुपये डायरेक्ट कमी होईल. पण एक खड्यातच पैसे जास्त गेले असतील ना असा विषय आहे. बघू गंडवतो काय आम्हाला नवीन आहे काय 6000 वाली घेतली काय दादा हा जमतंय ना 6000 वाली बरोबर दिसते ना. ठीक आहे ना 6000 रुपये ठिकाण नाही का पोलंड. हा काय करायचं पैसे फिरायला चाललो की जाऊन द्या नाही चाल. 1500 रुपये नाही यो आता घेतलाय तुमच्या तर्फे गिफ्ट थँक्यू सो मच. हा ये थोडा कमी करायला लागेल. कमी करून अजून 1500 लाव कमी करा जरा 6000 रुपये द्या बोल की हे गेलं घेत 1000 रुपये सुट्टा बरोबर आहे ना. सुट्टा 1000 ब्रासलेट लूजच असते थोडासा टाईट केला तर मजा येईल ना. ते वापरून नंतर लूज होणार ना तेव्हा कमी करायचं. हा, मग पहिलेच कमी करून नंतर पहिले मग केला तर अजून टाईट होईल अजून मग एकदम ब्रासलेट जरासा. लूजच असते पण. हे बघ, एकदम जरासा मला माझ्या कम्फर्ट नुसार मिळते हे बघा असं आवरा करून पण लगेच नाही भेटणार ना. किती टाइम लागेल त्याला आज नाही भेटणार. मग आज राहून द्या सगळं फिरून आधी फिरून या पडणार होणार नाही मग फिरून आल्यावर मग करून दे. मस्त वाटतंय मला आवडला म्हणजे असा कडा टाईप दिसते. कडा ब्रासलेट पण दिसत नाही असा कडा वगैरे असं. पैसा माझ्या गाड्याला पण सुट होतंय मस्त मजेदार. बॅग भरायला घेतली रात्रीच 10 वाजलं गाव कपडे घेतलं आणि त्याचा काय महिना 3 महिना चाललोय काय हा काय वाटतंय बोल. 2-3 कपडे नेतात ते जा. चोवतात तेच घालतात. आपला कसं असतं प्रत्येक दिवशी वेगळं मला नको त्यांचं सासऱ्याचं. हा आपला वेगळा आवरा कपडे घेतलं का आता बघू कैसा तयार गेल्यावर मला अजून कमी पडते नाही असं वाटतंय. हा? फुल धिंगाणा काय काश्मीर ये तो काश्मीर है इसकी अदा काय काय भरायचं अजून घ्या सगळं अजून अख्खी बॅग भरायचे प्रॉपर. चला बर्फ आहे का काय कसं काय बघू ना. आम्ही याला जेवतो तो कधी बरं. आता चला डायरेक्ट काश्मीर निकलते हे काश्मीर. हा आता बर्फ आहे बोलतो फुल बर्फ आहे. कपडा आज पण नवीन आणला काय बोलतो त्या दिवशी पैसा काय बोलू पैसे तू शेट अंबानीचा पोर हा अंबानीचा पोर आहे मी हे चणे खायला पैसे नाही काय सांग. आई आपल्याला चान्स भेटली का निघा तर डायरेक्ट बॅग भरलेलीच असते. आता बॅग भरून झालाय बघा बॅग भरली मस्त. बॅगची हालत बघा आवरे वेळेला फिरलोय बॅगनी लई साथ दिली आम्हाला. काय बॅग भारी आहे काय
हा बॅग ही माझी पण नाही, बॅग आहे मित्राची. सगळी तयारी झाली, बॅग बिग भरलाय. ही बॅग अजून ही एक बॅग. आता सकाळचे 7:30ला निघायचं, 7:30 पावणे 8ला निघायचं आहे. तर बघूया कसं काय होतंय. मुंबई सेंट्रलला जायचं आहे आणि मस्त अशी सुरुवात करूया. बर्फान किती दिवस आहे उन्हान मराचा काय, त्याला थोडा बर्फान फिरूया. मस्त बर्फ काश्मीर एक्सप्लोर करू. काश्मीरला ऑलरेडी गेलेलो आहे. काश्मीर आहे, वैष्णवदेवी आहे, अजून कसं काय आहे ते तुम्ही बघत राहा. ट्रिपची एन्जॉय करा. ब्लॉग एंड करते. आता झोपायला जाते, 12 वाजायला आलं रात्रीचं. सगळं भरून सगळं पॅक करून. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत राहा. म्हणजे तुम्हाला समजेल कशी जर्नी चालली, कसं काय. चला बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉग. बाय. अलविदा करून आम्ही चाललो आहोत काश्मीरला. तर कसं वाटतंय, खूप खुशी होते. मनातून दुःख होते ते सांग ना. मुसाफिर हूँ मैं यारो.